मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा वजाबाकीतलाच जो दुसरा भाग आहे तो समजून घेऊयात, जिथे उदाहरणामध्ये छेद सारखे नसतील तर त्यावेळेस आपण ती वजाबाकी कशी करायची ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. बेरजेत सांगितल्याप्रमाणे पहिल्या दोघं अंकांना दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणायचं आणि दुसऱ्या दोघांना पहिल्या संख्येच्या छेदाने गुणायचं. 17/3 या दोघांना 2 गुणायचं वजा 9/2 या दोघांना 3 गुणायचं. बघा 17 दुणे 34, 3 दुणी 6 वजा 9 त्रिक 27 छेद 2 त्रिक 6 यांची वजाबाकी येईल 34 वजा 27 छेद 6 बरोबर 7/6. 7/6 हे या अपूर्णांकाचं उत्तर आहे. मग दोन अपूर्णांकांची वजाबाकी जर आपण केली तर ती वजाबाकी छेद समान नसतील तर छेद समान करायचे आणि ते उत्तर आपण शोधायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण सुरुवातीला छोटी छोटी उदाहरणं याच्यासाठी घेतोय का याच्यातली जी संकल्पना आहे ती आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायची आहे आणि मग नंतर जी याच्यातली मोठी उदाहरणं आहेत ज्यांची काठिण्य पातळी जास्त आहे ती उदाहरणं याच्या नंतरच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये बघा, तिथेही आपण तेच करणार. 4/2 4 गुणायचं वजा 2/4 2 गुणायचं. 4 चोक 16 2 चोक 8 वजा 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8. लक्षात घ्या, दिलेल्या समीकरणामध्ये छेद सारखे 6 मधून 4 गेले 2 आणि एकाशी 1 12/8 उत्तर आलं. ह्या उत्तराला आपण पुन्हा सोपं रूप देऊ शकतो. दोघही संख्या कोणाच्या पाड्यात येत आहेत? 4च्या. 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 3/2 हे याचं सोपं रूप दिल्यानंतरचं उत्तर आपल्याला मिळतं. अशाच अनेक संख्या घेऊन तुम्ही स्वतः ती उदाहरणं घेऊन नक्की सराव करायचा आहे आणि छेद सारखं नसताना वजाबाकी कशी करायची याचा पडता तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. भेटूयात पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.